हे व्यावहारिक सत्ता फार तर नाही. आणि व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्तेमध्ये समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. समान सत्ता असावी लागते तर साधक बाधक व्यवहार होत असतो. तुम्ही म्हणाल नाही समजलं नाही का, याचं लग्नच होत नव्हतं समजा नाही का. आता कोणत्या एका मुलाचं समजा ना, पण आता माझ्यासमोर बसलं म्हणून हे सांगतो नाही का, याचं लग्नच होत नव्हतं नाही का. मग याला स्वप्नामध्ये सोयरीक आली नाही का, आणि यानं मुलगी पसंतसुद्धा केली. यानं मुलगी पसंत केली आणि पसंत केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी गेला समजा तिथं सांगायला की मी मुलगी पसंत केली, तुम्ही आलते ना, आता माझं लग्न लावून द्या त्याच्याबरोबर नाही का. तर ते काय म्हणतील, ते स्वप्नातली जी पोरगी होती तिच्याबरोबर लाव लग्न, तू इथं नाही का. जमेल का नाही. स्वप्नातल्या मुलीचं आणि जागृतीतल्या नवरदेवाचं लग्न लागत असतं का. सत्ता समान नाही ना, ती प्रातिभासिक सत्ता आहे आणि ही व्यावहारिक सत्ता आहे.